ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। समाजसेवा काळे करण्याची परंपरा, महिलांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कल्पना काळे यांना सभागृहात पाठवा। माझे वडील नाना काळे यांचा मदत करण्याचा वारसा घेऊन आम्ही समाजकार्यात आलो। 5 वर्षाच्या काळात स्वीकृत नगरसेवक म्हणून नगरपालिकेचं कामकाज पाहिलं। चांगल्या कामांना साथ दिली आणि वाईट कामांना तीव्र विरोधही केला। माझं पालिकेतील मानधन आणि माझ्याकडचे पैसे त्यात घालून झाडू कामगारांना मदतीचा हात दिला। महापूर आणि कोरोना काळात सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत काम केलं। रोटरी क्लबच्या अध्यक्ष असताना महिलांच्या विषयी आरोग्याशी निगडीत पर्यावरणाचा बचाव असे अनेक उपक्रम राबवले। सौ कल्पना पंडित काळे याही इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा होत्या। त्यांनी 64 प्रोजेक्ट त्या काळात केले। 9 अवॉर्ड त्यांच्या कामाची दखल घेऊन मिळाले आहेत। प्रभागातील रस्ते, गटार, पाणी प्रश्न आम्ही सोडवू, तुमच्या प्रत्येक मताचं सोनं होणार आहे। प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कल्पना काळे यांना सभागृहात पाठवा असं आवाहन त्यांनी केलं आहे। महिलांच्या अडीअडचणी त्यांचा आवाज मोठा करण्यासाठी कल्पना काळे यांना साथ द्या अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। पाहूया काय म्हणतात। नगर परिषदेच्या 2025च्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 8 ब मधून माझी पत्नी कल्पना पंडित काळे ही निवडणूक लढवित आहे। आमची उमेदवारी ही जनतेतून आलेली उमेदवारी आहे। या उमेदवारीला एक मान राखून, जनतेचा मान राखून, समाजातील काळे समाजातील लोकांचा एक विश्वास संपादन करून ज्यांनी आम्हाला जी उमेदवारी दिली त्या उमेदवारीच्या अनुषंगाने आम्ही उमेदवारी लढवत आहे। या 8 प्रभागामधून सुरुवातीपासूनच आम्हाला उत्स्फूर्त जनतेचा पाठिंबा आहे। काळे समाजाचा पूर्ण आम्हाला पाठिंबा आहे। त्याचप्रमाणे भाट गल्ली असो, माने गल्ली, दोन्ही माने गल्लीचा आम्हाला 100% पाठिंबा आहे। या इलेक्शन लढवत असताना आम्ही यापूर्वी मी गेली 5 वर्ष स्वीकृत नगरसेवक म्हणून होतो। मी कोणत्याही कामाला अडचण न येताच त्या असणाऱ्या बॉडीला मी 100% पाठिंबा दिला। त्या पाठिंब्यामुळेच ही आज गावातील कामं झालेली आहेत। असं कोणी समजू नये की आम्ही त्यांना विरोध केला असेल, नाही केला असेल, पण त्यांच्या मनात जे काय आहे ते काय मला समजलेलं नाही। या अनुषंगाने गेली 5 वर्षे मी जेवढ्या ज्या सभा झाल्या त्या सभेमध्ये मी कोणत्याही प्रकारचा त्यांना विरोध केला नाही। चांगल्या कामाला चांगला आम्ही दिलो, पण शेवटी त्यांनी कामं करायची जी पद्धत अवलंबली त्या पद्धतीला मी एकदा विरोध केला। त्यावेळी माझा निषेध केला, पण तो फक्त निषेध हा पेपरबाजीसाठी केला। माझा हा ठराव त्यांनी केलेला नाही। त्याचप्रमाणे गेली 5 वर्षे असताना प्रत्येक आमच्या सभेला मानधन होतं। मानधन मला जवळजवळ वर्षाला 15-16 हजार काहीतरी मिळालं होतं। तेच 15,000 ते अधिक माझे 15-16 हजार असे घालून जवळ 30-32 हजार मी आमच्या झाडू कामगार संघटनेला ते चेक देऊन टाकलेलं आहे। अशा प्रमाणात तसंच मी गेली 1913 मी रिटायर झाल्यानंतर रोटरी जॉईन केली। रोटरीच्या माध्यमातून 19-20ला मी अध्यक्ष रोटरीचा असताना मला चांगली काम करण्याची संधी मिळाली। कोरोनामध्ये मी चांगलं काम केलं। 19-20ला जो पूर आला त्या पुरामध्ये मी 100% त्या पुराच्या काळामध्ये 100% झोकून सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत मी काम केलं। त्याचप्रमाणे माझी मिसेस कल्पना पंडित काळे हिनंही त्यावेळी इनरव्हील क्लबची अध्यक्ष होती 19-20ला। त्यावेळी तिने कोरोनात काम केलं, पुराच्या माध्यमानं काम केलं। जवळजवळ 64 प्रोजेक्ट आमच्या मिसेसनं त्यावेळी केली। तिला नॅशनल इनरव्हील अवॉर्डचे जवळजवळ 9 अवॉर्ड तिला मिळालेले आहेत आणि आम्हाला या जनतेनं चांगला उत्स्फूर्त पाठिंबा दिलेला आहे। या पाठिंबाचं आम्ही सोनं करणार, त्यांच्या प्रत्येक मताचं सोनं करून आम्ही काम करणार आहे। या कामाची संधी आम्हाला त्यांनी द्यावी करायला असं मी मतदारांना मी आवाहन करतो। या प्रभागातून लढत असताना आमच्या नागरिकांच्या अडीअडचणी मुख्य म्हणजे गटार, पाणी आणि लाईट याचा मी पहिला विचार करून ज्या भागामध्ये जे गटार झालेले नाहीत किंवा ज्या भागामध्ये ज्या सोयी झालेल्या नाहीत त्या सोयींना मी प्रथम प्राधान्य देणार। आणि आमच्या मिसेसनं मला सांगितलं की मी महिलांच्यासाठी चांगलं काम करणार। महिलांच्यासाठी ज्या अडीअडचणी आहेत, महिला ज्या ठिकाणी बोलू शकत नाहीत त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर मी पोहोचणार, त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन मी काम करणार आणि महिलांच्यासाठी काम करायला मला प्रोत्साहन द्यावं आणि मला मतदान करावं आणि मला निवडून द्यावं ही अपेक्षा तिने व्यक्त केली आहे। मीही जनतेला मी आवाहन करतो, आम्ही चांगलं काम केलेलं आहे, चांगल्या कामाची आम्हाला पोच द्या। आजपर्यंत माझ्या वडिलांचा वारसा होता की मदत करायचा, त्याचप्रमाणे मी या समाजामध्ये राहत असताना रिटायर झाल्यावरही मदत केली आहे, रिटायर व्हायच्या अगोदरही मदत केली आहे आणि जनतेला मदत करायची एक आमच्या घराण्याची सवय आहे।
नाना काळे म्हणून आमचे प्रसिद्ध वडील होते. त्यांनी ज्यावेळी दत्तक आले त्यावेळी आपल्या सगळ्या भावांना चौघांना एक एक रान दान केलं. तेच रक्त माझ्यामध्ये उतरलेलं. मी आमच्या गोरगरिबांना नेहमी मदत करत असतो. इथून पुढे आम्हाला नगरसेवक करून आमच्या मिशेला संधी द्यावी, त्याचंही आम्ही सोनं करू ही मी एवढी ग्वाही देतो आणि मग थांबतो.